अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे विभागीय शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीचा खेळ जोपासावा, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठता येतं। क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडला जातो। खेळाडूंना नोकरीमध्ये आरक्षण असून आपले करिअर करता येते। शालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांचा समावेश केला असल्यामुळे खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। माजी नगरसेवक नितीन शेलार, महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी किक बॉक्सिंग खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे चांगले खेळाडू निर्माण झाले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अहिल्यानगर जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार, जिल्हाध्यक्ष नितीन शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, आयोजक सचिन मकासरे, सतीश राजहंस, इकबाल शेख, प्रकाश भोईनवाडा, श्रीकांत पुजारी, ओंकार राठोड, दीपक आनंदकर, जयेश आनंदकर, ज्ञानेश्वर जमदाडे, प्रवीण कोंढावले आदींसह खेळाडू, अधिकारी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना निलेश शेलार म्हणाले, अहिल्यानगरमध्ये पुणे विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून सुमारे 350 खेळाडू सहभागी झाले होते। या स्पर्धेतील विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळले जाणार आहे। आपल्या शहरात अशा क्रीडा स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंना प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते। दिवसेंदिवस विद्यार्थी मैदानी खेळापासून लांब चालला असून त्याला शालेय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असं ते म्हणाले। तर माजी नगरसेवक नितीन शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी केले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आज शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन हे आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेले आहे। ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या विभागीय स्तरीय शालेय स्पर्धा आहेत। या स्पर्धेसाठी जे आपल्या पुणे विभागातून पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका, पुणे ग्रामीण, तसेच सोलापूर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण, तसंच अहिल्यानगर ग्रामीण, अहिल्यानगर महानगरपालिकेतील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेले आहे। आज ह्या ज्या स्पर्धा होणार आहेत, मुलांच्या स्पर्धा होणार आहेत आणि उद्या मुलींच्या स्पर्धा होणार आहेत। तर या स्पर्धेसाठी संपूर्ण पुणे विभागातून 350 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आपले अहिल्यानगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी वेळेवर येऊन आणि म्हणजे खेळाला उद्घाटन केलं आणि खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी एक ग्वाही दिली की किक बॉक्सिंग खेळायला जे खेळाडू असतील त्यांना काही मदत असेल तर माझ्या परीने मी नेहमी त्यांना सहकार्य करेल आणि नेहमी त्यांचा आम्हाला आशीर्वाद असतो आणि नेहमी ते पाठीशी असतात। त्यांच्यामुळे आज अहिल्यानगरचे खेळाडू चांगली राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करत आहेत आणि त्यांचं खूप मोठं यामध्ये योगदानसुद्धा आहे। तसेच आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे सर यांनी आम्हाला हा खेळ घेण्यासाठी इथे परवानगी दिली आणि त्यांनी सतत आम्हाला इथे मार्गदर्शन करून या स्पर्धा चांगल्या पार पाडण्यासाठी त्यांनी खूप चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं। तर त्यांचंही मी मनापासून इथं धन्यवाद मानतो की सरांचं खूप आम्हाला चांगला पाठिंबा आणि मार्गदर्शन आहे। त्याचप्रमाणे आमचे अहिल्यानगर किक बॉक्सिंगचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीनदादा शेलार यांनी या स्पर्धा भरवण्यासाठी खूप मदत केली। त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानतो। या स्पर्धेसाठी संपूर्ण पुणे विभागातून आंतरराष्ट्रीय लेवलचं पंच, आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू आणि आमचे जे पुणे विभागातले जिल्हा प्रतिनिधी ते पण उपस्थित आहेत। तर त्यांचंही मी आपल्या अहिल्यानगरमध्ये त्यांचं स्वागत करतो आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने मी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय लेवल असो किंवा राष्ट्रीय लेवल असो त्यांच्यासाठी आम्ही चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो आहे आणि त्यांना भविष्यात कुठलीही अडचण खेळाडूंना निर्माण होऊ नये म्हणून यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतो आहे। ह्या स्पर्धा शासनाच्या स्पर्धा आहेत। तर मागील 3-4 वर्ष शालेय स्पर्धा होत नव्हत्या
तर याच्यामध्ये अनेक कारणं होती, पण आम्ही शासनाचा पाठपुरावा करून शासनाने आम्हाला एक चांगला निर्णय घेऊन त्यांनी एकविध संघटना म्हणून किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याला मान्यता दिली आणि गेली मागच्या वर्षीपासून चांगल्या पद्धतीने आम्ही या स्पर्धा आयोजित करतो आहे आणि गेली 2 वर्ष झालं महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये किक बॉक्सिंग हा खेळ समाविष्ट आहे आणि तसंच मिनिस्ट्री युथ अफेअर्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सुद्धा आमच्या खेळाला मान्यता आहे. त्यामुळं शासनातर्फे खेळाडूंना चांगली मदत होती आणि शासनही आम्हाला चांगली मदत करते, तर त्यांचंही मी मनापासून धन्यवाद मानतो. तर आमचं फेडरेशन चांगलं आज कार्य करत आहे, खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय असेल राष्ट्रीय असेल त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम करत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.